जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, 14 जूनचा कंबाईन ग्रुपचा पेपर तुम्ही दिलाच असेल. यातील चालू घडामोडी हा घटक सर्व विद्यार्थ्यांनाच अवघड गेला. बरं, यातील प्रश्न अवघड होते का? तर यातील प्रश्न अवघड नव्हते, पण यातील 6 प्रश्न हे 2023-24 या वर्षातील घटनांवर आधारित होते. आता एवढ्या जुन्या घटना त्यावेळेस जरी वाचल्या असतील तर लक्षात राहणं अवघडच आहे. म्हणून जवळपास 99.99% विद्यार्थ्यांना हा घटक अवघडच गेलेला आहे. त्यासाठी अधिक ताण घेऊ नका. तुमच्याबरोबर सगळ्यांनाच हा घटक अवघड गेलेला आहे. आपण यातील प्रश्नसुद्धा पाहून घेऊया. आपल्या व्हिडिओमधून सुद्धा प्रश्न कव्हर झाले होते. फक्त इतकंच की हे प्रश्न 2024 मधील आहेत व येणाऱ्या एक्झामसाठी आपण यावर फोकस केलं नव्हतं. बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर प्रश्न विचारण्यात आला होता. तिथे आपण डिटेल माहितीमध्ये सांगितलंच होतं. 2023चा पुरस्कार अशोक सराफ, 2022 दत्तात्रय धर्माधिकारी, तर 2021चा पुरस्कार आशा भोसले यांना मिळालेला आहे. हा प्रश्न 2024चा होता. अंतराळात जाणारे पहिले भारतवंशीय पर्यटक हे गोपी थोटाकुरा ठरले आहेत. ही माहिती आपण त्यावेळेस पाहिली होती. आता हा प्रश्न पहा. हे जे 2 प्रश्न आहेत, हे 2 प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यात त्यात महिला उमेदवारांची संख्या ही 797 इतकी होती. ऑप्शनमध्ये आपल्याला हे कोटेच पाहण्यास मिळणार नाही, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. व हा जो मिशन शक्तीवर प्रश्न आहे, यात ऑप्शनमध्ये आपल्याला अंतराळ व महिला सक्षमीकरण हे दोन्ही ऑप्शन पाहण्यास मिळतात. एक मिशन शक्ती योजना ही महिला सक्षमीकरणाशी संबंधित असून याआधी इस्रोने एक मिशन राबवलं होतं, त्याला सुद्धा मिशन शक्ती हेच नाव दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं आयोग काय उत्तर देईल आपल्याला पाहावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रश्न बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेवर आधारित होता. आता हा प्रश्न 2025 मधीलच होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवलाही असेल. आपण सुद्धा पाहिलं होतं 2025 मध्ये या योजनेला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही योजना चर्चेत होती आणि ही योजना मुलींचे संरक्षण, शिक्षण आणि सक्षमीकरण यावर भर देते. नेक्स्ट क्वेश्चन. 2025च्या पद्मभूषण पुरस्कारावर आधारित हा प्रश्न होता. हा देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवला देखील असेल. आणि विशेष म्हणजे आपण प्रश्न घेताना सांगितलं होतं की 2025चा पद्मश्री पुरस्कार हा 11 महाराष्ट्रीयन व्यक्तींना जाहीर झाला आहे व त्यातही अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर झाला. मित्रांनो, आतापर्यंतच्या अनुभवावरून हे लक्षात आलं आहे की आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतं. त्यासाठी आपण व्हिडिओमध्ये जी इतर माहिती सांगत असतो ती सुद्धा महत्त्वाची असते. त्याकडे दुर्लक्ष करत जाऊ नका. फक्त प्रश्न सोडून पुढे जात जाऊ नका. जी एक्स्ट्रा माहिती सांगत आहे त्याकडे सुद्धा लक्ष देत जा. आता हा प्रश्न पहा. हा प्रश्न 2024 मधील होता. प्रश्न अवघड नव्हता, पण आपल्याला ही माहिती लक्षात असेल तर आपण हा प्रश्न सोडू शकलो असतो. आता हा प्रश्न पहा. तुलसी गोडा यांचं डिसेंबर 2024 मध्ये निधन झालं होतं. त्यांच्यावर आधारित हा प्रश्न होता. त्यांना ट्री गॉडेस व इन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट या नावानं ओळखलं जात. आता हा जो प्रश्न आहे हा 2023 मधील आहे. प्रश्न हा पण अवघड नव्हता, पण 2 वर्षापूर्वीची माहिती लक्षात राहणं अवघड आहे आणि बरेच विद्यार्थी हे 1 वर्षापासून किंवा 2 वर्षापासून अभ्यास करत असतील. त्यांना हा प्रश्न सुटणं शक्य नव्हतं व त्यांनी हा प्रश्न सोडून देण्यास अपेक्षित होतं. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा पहा. हा 2025 मधीलच प्रश्न आहे, पण आयोगाने आतापर्यंत कधीही अशा प्रकारचा प्रश्न विचारला नाही. आतापर्यंत एखाद्या परिषदेवर ती परिषद कोठे झाली, त्या परिषदेत सामील देश कधी झाली किंवा त्या परिषदेची थीम काय, इतक्यावरच आयोग प्रश्न विचारत होता. पण या प्रश्नात आयोगाने या परिषदेत लक्ष केंद्रित केलेले विषय कोणते असा प्रश्न विचारलेला आहे. आता हे प्रश्न पहा. हा तसा सोपा प्रश्न होता, पण ही 2024चीच परिषद होती. NIA द्वारे ही परिषद भरवली जाते आणि या 3 प्रश्नाविषयी तर काय बोलायचीच आवश्यकता नाही. हे 3ही प्रश्न करंट अफेअर्सशी कुठेच जुळत नाहीत. यात लेगो या खेळणे कंपनीविषयी बोललेलं आहे. मागील 2-3 वर्षात ही कंपनी काही चर्चेतही नव्हती, तरी यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला कळालंच असेल. करंट अफेअर्सचे आपण पाहिले तर जवळपास 12च प्रश्न आपण धरू शकतो. या 12पैकी 8 प्रश्न हे आपल्या करंट अफेअर्समधूनच आले होते. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. भारताचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच धीरज सेठ हे आता भारताचे 31वे लष्कर प्रमुख असतील. ते सध्या उपलष्कर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, पण 30 जून रोजी उपेंद्र द्विवेदी हे निवृत्त होतील. त्यानंतर भारताचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून धीरज सेठ हे कार्यभार सांभाळतील. ते या पदावर कधीपर्यंत राहतील तर 31 ऑगस्ट 2028 पर्यंत ते या पदावर राहतील. धीरज सेठ यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर ते पुण्याच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत
डिसेंबर 1986 मध्ये ते भारतीय लष्कराच्या आर्म कोरमध्ये दाखल झाले होते व त्यांच्याकडे 40 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी हायर कमांडर कोर्स आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच पॅरिसमधील प्रतिष्ठित कमांडर अँड स्टाफ कोर्समध्येही त्यांनी भाग घेतला होता. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी भारतीय लष्कराच्या सुदर्शन चक्र क्रॉप्सचं देखील नेतृत्व केलेलं आहे. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी परमविशिष्ट सेवा पदक, उत्तम योद्ध सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकाने देखील गौरवण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षा अधिकाऱ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? तर आता NTA द्वारे परीक्षा अधिकाऱ्यांसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. आता नीटचा पेपर फुटल्यानंतर NTA खूप चर्चेत होती, तर लक्षात ठेवा NTAने परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम सुरू केला आहे. याचा मुख्य उद्देश काय, तर देशातील ऑफलाईन पेन आणि पेपर स्वरूपातील परीक्षांचे आयोजन अधिक सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने करणे हा या डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश आहे. NTA विषयी हे नोट करून घ्या. नोव्हेंबर 2017 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती व भारतीय सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत या संस्थेची नोंदणी देखील करण्यात आलेली आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, भारत इनोव्हेट्स समिट 2026 ही पहिली परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर ही जी भारत इनोव्हेट्स 2026 समिट आहे याचं आयोजन फ्रान्स देशातील नीस या शहरात करण्यात आलं. ही परिषद कधी पार पडली, तर 14 जून रोजी ही परिषद पार पडली व या परिषदेचं आयोजन कोणी केलं होतं असं जर विचारलं तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ही परिषद आयोजित केली होती. लक्षात ठेवा, कोणी आयोजित केली होती, तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ही परिषद आयोजित केली होती व या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे दोन्ही हजर होते व त्यांच्याच हस्ते या 3 दिवसीय परिषदेचं उद्घाटन झालं व ही परिषद फेब्रुवारी 2026 मध्ये घोषित करण्यात आलेल्या भारत फ्रान्स इनोव्हेशन इयरचा एक भाग म्हणून करण्यात आली होती. आणि ही परिषद कोणत्या संकल्पनेवर आधारित होती, तर क्रिएट इन इंडिया, इनोव्हेट फॉर द वर्ल्ड या संकल्पनेवर आधारित होती. आणि नीस या शहराविषयी सांगायचं झालं तर हे शहर पा या नदीकाठावर स्थित आहे. एक्झाममध्ये एकदा प्रश्नसुद्धा विचारण्यात आला होता, त्यासाठी लक्षात ठेवा नीस हे शहर पॉया या नदीकाठावर आहे. आता ही परिषद पहा, 13व्या ब्रिक्स अर्बनायझेशन फोरमचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी 13वी ब्रिक्स अर्बनायझेशन फोरम आहे याचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं होतं. भारतात कुठे, तर भारतात दिल्ली येथील सुषमा स्वराज भवन येथे याचं आयोजन 11 ते 12 जून दरम्यान करण्यात आलं. आणि या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं, तर केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं व या परिषदेची थीम सिटीज फॉर पीपल, ब्रिक्स कोऑपरेशन फॉर इन्क्लुसिव्ह अँड रिझिलियंट अर्बन फ्युचर ही होती. आणि मित्रांनो, या परिषदेचं आयोजन भारताने कितव्यांदा केलं, तर आता भारताने या परिषदेचं आयोजन 4थ्यांदा केलेलं आहे. याआधी 2013 मध्ये याचं आयोजन नवी दिल्लीत करण्यात आलं होतं, 2016 मध्ये विशाखापट्टणम, तर 2021 मध्ये भारताद्वारे याचं आयोजन व्हर्च्युअल मोडमध्ये करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न पहा, 2026च्या जागतिक शांतता निर्देशांकामध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर आता 2026च्या या जागतिक शांतता निर्देशांकामध्ये आपला भारत 127व्या क्रमांकावर आहे. याआधी 2025 मध्ये यात भारत कितव्या स्थानी होता, तर यात भारत 115व्या क्रमांकावर होता व यंदा भारत 12 स्थानांनी घसरून 127व्या क्रमांकावर आला आहे. 163 देशात भारत 127व्या स्थानी आहे. आणि मित्रांनो, या निर्देशांकात सलग 19व्या वर्षी आईसलँडनं आपलं पहिलं स्थान राखलं आहे. या निर्देशांकाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, हा निर्देशांक 23 वेगवेगळ्या निर्देशांकाच्या आधारे देशांना क्रमवारी देतो व हे निर्देशक सामाजिक सुरक्षा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष व लष्करीकरण या 3 व्यापक श्रेणीमध्ये विभागलेले आहेत. बरं, पहिल्या 5 क्रमांकावर यात कोणते देश आहेत, तर पहिल्या क्रमांकावर आईसलँड, दुसऱ्यावर न्यूझीलंड, तिसऱ्यावर स्वित्झर्लंड, चौथ्यावर स्लोव्हेनिया, तर 5व्या क्रमांकावर आयर्लंड हा देश आहे. व यात सर्वात शेवटी म्हणजेच 163व्या क्रमांकावर भारताचा मित्र रशिया आहे. मित्रांनो, हा इंडेक्स 2008 पासून प्रकाशित केला जात आहे व यंदाची ही या इंडेक्सची 20वी आवृत्ती होती. व हा इंडेक्स कोणाद्वारे प्रकाशित केला जातो, तर इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेद्वारे हा इंडेक्स प्रकाशित केला जातो व या IEPचं मुख्यालय कुठे आहे, तर सिडनी येथे याचं मुख्यालय आहे व याची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, ICC महिला T20 विश्वचषक 2026चं यजमानपद कोणता देश भूषवत आहे?
मित्रांनो, आता महिला T20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून यंदाचा हा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्स या देशात आयोजित करण्यात आला आहे. हा विश्वचषक 12 जूनपासून सुरू झाला असून प्रथमच यात विक्रमी 12 संघ सहभागी आहेत. ही या विश्वचषकाची एकूण कितवी आवृत्ती आहे? तर ही या विश्वचषकाची 10वी आवृत्ती आहे. याआधीचा महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये पार पडला व याचं विजेतेपद कोणी पटकावलं होतं? तर न्यूझीलंड या देशाने याचं विजेतेपद पटकावलं होतं. आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला असं जर विचारलं तर संयुक्त अरब अमिरात येथे हा विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. आणि जर असं विचारलं की महिला T20 मधील सर्वात यशस्वी संघ कोणता? तर ऑस्ट्रेलिया हा संघ सर्वात यशस्वी आहे. कारण 2024 पर्यंत ऑस्ट्रेलिया महिला संघाने हा विश्वचषक 6 वेळा जिंकला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. केरळचे महिला स्नेही धोरण हे कायदेशीर संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्या भारतीय राज्याच्या दिशा कायद्यावर आधारित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्यावर केरळचे हे महिला स्नेही धोरण आधारित आहे. आपल्याला डायरेक्ट असे विचारलं जाऊ शकतं की दिशा कायदा हा कोणत्या राज्याचा आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याचा हा कायदा आहे. आता आंध्र प्रदेश राज्याच्याच धर्तीवर केरळ सुद्धा असा कायदा राबवत आहे, ज्या अंतर्गत महिलांवरील गंभीर गुन्ह्याचा खटला हा 21 दिवसात चालून दोषींना जलद शिक्षा दिली जाते. केरळने आता केरळला भारतातील सर्वाधिक महिला अनुकूल राज्य बनवण्यासाठी केरळ विजन 2031 सुद्धा जाहीर केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, अलीकडेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला नल्लामला व्याघ्र अभयारण्यात प्राचीन शिलालेख सापडले आहेत. तर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे हेच आपल्याला यात सांगायचंय. कोणता व्याघ्र प्रकल्प? तर नल्लामला व्याघ्र प्रकल्प. व हा व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेश या राज्यात स्थित आहे. व येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला 25 प्राचीन शिलालेख सापडले आहेत, जे इसवी सन 2ऱ्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंतचे आहेत. हे शिलालेख सातवाहन, पूर्व चालुक्य, कल्याणी चालुक्य, पोटापी चोल, काकतीया, रेड्डी आणि विजयनगर या साम्राज्याशी संबंधित आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक रक्तदाता दिन आहे हा दरवर्षी 14 जून रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 14 जून रोजीच का साजरा केला जातो? तर 14 जून हा कार्ल लँडस्टायर यांचा जन्मदिवस आहे व त्यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ हा दिवस 14 जून रोजी साजरा केला जातो. कार्ल लँडस्टायर यांनी काय केलं आहे? तर रक्तगट ABOचा तसेच रक्तातील RH फॅक्टर या घटकाचा त्यांनी शोध लावला होता. यंदाच्या दिनाची थीम नोट करून घ्या. 1 ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी, गिव्ह ब्लड, सेव्ह लाईव्ह्ज अशी या वेशच्या दिनाची थीम होती. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या राज्याने प्रोजेक्ट गंगा सुरू केला? तर हा जो प्रोजेक्ट गंगा आहे हा उत्तर प्रदेश या राज्याचा असून प्रोजेक्ट गंगा कशाशी संबंधित आहे? तर उत्तर प्रदेशातील ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये हाय स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवणे याच्याशी हा प्रकल्प संबंधित आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पहिल्या देशव्यापी व्हॉट्सॲप AI सल्लागार सेवेचं नाव काय? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.